हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना? मी आरजे प्रिया, रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 जुलै. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही, हे होतं आजचं विचारधन हे सत्र. यानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, इतिहास हा आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एमपीएससी गुरुच्या दिनविशेष या सत्रात. सर्वप्रथम दिनविशेष या सत्रात जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1789 साली पॅरिसमधील नागरिकांनी फ्रेंच शासकांकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे प्रतीक असलेल्या बॅलेस्टाईलच्या तुरुंगावर हल्ला केला होता. या घटनेपासून फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली. फ्रेंच राज्यक्रांती 18व्या शतकात घडून आली होती. 1789 ते 1799 या कालखंडात घडून आलेली सामाजिक व राजकीय उलथापालथ म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती होय. जॅक्वेस रुसो यांना फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाते. मित्रांनो, फ्रेंच राज्यक्रांतीविषयीची जर सविस्तर माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर त्याकरता तुम्हाला आमचं विशेष सत्र ऐकावं लागणार आहे. त्यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. आजच्याच दिवशी सन 1976 साली कॅनडा देशात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली होती. सन 1979 साली अमेरिकेने अणुचाचणी केली. आजच्याच दिवशी सन 2003 साली जागतिक बुद्धिबळ महासंघाद्वारे भारतीय बुद्धिबळ खेळाडू संदीप चंदा यांना ग्रँड मास्टर पुरस्कार देण्यात आला. बुद्धिबळ स्पर्धेतील हा सगळ्यात सर्वोच्च असा ग्रँड मास्टर पुरस्कार आहे. आजच्याच दिवशी सन 2013 साली 160 वर्षांपासून सुरू असलेली डाकतार या विभागाची सेवा बंद करण्यात आली होती. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, पूर्वीच्या काळी कुठल्याही प्रकारचे मोबाईल फोन किंवा लँडलाईन फोन सुद्धा अवेलेबल नव्हते. मग त्यावेळेला जर एखादा महत्त्वाचा संदेश म्हणजेच मेसेज पोहोचवायचा असेल तर त्यावेळी तार पाठवली जाईल. ही सेवा पोस्टाकडनं दिली जात होती. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिवस आहेत. आजच्याच दिवशी इसवी सन 1856 साली प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक, लोकमान्य टिळकांचे सहकारी व केसरी वृत्तपत्राचे संपादक, तसंच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षण तज्ज्ञ गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1862 साली ऑस्ट्रिया देशाचे प्रतिकात्मक चित्रकार आणि व्हिएन्ना सेन्सेशन या चळवळीतील एक प्रमुख सदस्य. आजच्याच दिवशी सन 1920 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म झाला. मित्रांनो, आज आपण शंकरराव चव्हाण यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला विसरू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. आजच्याच दिवशी सन 1947 साली मॉरिशस या देशाचे भूतपूर्व पंतप्रधान नवीन रामगुलाम यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1967 साली श्रीलंका या देशाचे माजी क्रिकेटपटू आणि माजी कसोटी कर्णधार व राजकारणी हसन तिलकरत्ने यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचा जन्मदिवस आहे. त्याच निमित्ताने रेडिओ एमपीएससी गुरुकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत, ज्यांच्या विशेष कार्याने त्यांनी इतिहास घडवला आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत. आजच्याच दिवशी सन 1904 साली दक्षिण आफ्रिकेतील राजकारणी व दक्षिण आफ्रिकन रिपब्लिकचे माजी अध्यक्ष पॉल क्रुगर यांचं निधन झालं. सन 1936 साली न्यूबेरी पदक विजेते अमेरिकेतील पहिले यशस्वी भारतीय अक्षरवीर धन गोपाल मुखर्जी यांचं निधन.
आजच्याच दिवशी सन 1963 साली भारतीय हिंदू आध्यात्मिक शिक्षक आणि योग आणि वेदांत यांचे समर्थक शिवानंद सरस्वती यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1975 साली 70च्या दशकातील भारतीय चित्रपट सृष्टीतील अतुलनीय भारतीय संगीत दिग्दर्शक मदन मोहन कोहली यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 2003 साली भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लीला चिटणीस यांचं निधन झालं. सन 2003 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्रो राजेंद्र सिंह उर्फ रुजू भैया यांचं निधन झालं. मित्रांनो, आज या सगळ्या व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आणि स्मृतिदिन याविषयीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.